नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. रस्त्याचं दुरुस्तीचं शुभारंभ झालेला आहे, पण आता आपल्याला रस्ता मिळायच्या मार्गावर आहे. आणि मी आज आले तर शिवाजी पाटील आपले आमदार ज्यांनी विकासाची गंगा मी म्हणेल की चंदगडमध्ये आणली. 6 वर्षापासून ते कष्ट करत आहेत आणि त्यांना मी अपक्ष म्हणून पण निवडून दिलं. याच्यातच त्यांच्या कामाची पावती असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आमचे माजी राज्यमंत्री अण्णा पाटील ज्यांना मी गाडीमध्ये खूप त्यांच्याशी बोलत होते आणि अण्णांनी त्यावेळेस मी म्हणेल की तुमच्या इथे ज्या पद्धतीचे धरणं तलाव ज्या पद्धतीच्या संस्था त्यावेळेस आणून ठेवले. मला एवढं सांगायचं आहे की शिवाजीराव आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो. खरं तर इतके रिसोर्सेस एखाद्या जिल्ह्यामध्ये आहेत मला पण प्रश्न पडला. 1 वर्षभर झालं आमदार साहेब सांगत होते की आमचा जिल्हा बघायला तर या काय आहे, आमचा इतका निसर्ग आहे, आमच्याकडे एवढं धरणं आहेत, आमच्याकडे जर तुम्ही काही दिलं तर विकासाची गंगा व्हाईल. विकासाची गंगा व्हायला पहिल्या गोष्टी लागतात त्या रस्त्यासाठी देवेंद्रजींनी खूप सारा फंड हा आमदार साहेबांना दिला. आगामी काळामध्ये पण रस्त्यासाठी निधीची पण माझा लहान भाऊ आहे आणि आमदार खूप आधीपासून आमदार व्हायच्या पण खूप आधीपासून माझा घरचा मेंबर आहे. त्यामुळे पण सगळ्यांसमोर नको अरे तुला म्हणायला म्हणून ते आमचंच काही तर निधीची आज बघितलं असेल की संपूर्ण भारतभर ते जाईल तिथे गडकरींचं नाव येते. ते पण आपल्याला सेंट्रलकडनं फंड देतात. देवेंद्रजी आज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये फार शेवटच्या टोकापर्यंतचे रस्ते करून दाखवले. त्यामुळे आपल्याकडे इतका सगळा तयार आहे. ते बऱ्याचशा मागण्या होत्या, ते बघायला ते आले होते की त्यांचं नेहमीचं म्हणणं होतं की चंदगडमध्ये विकासाची गंगा ही आलीच पाहिजे. आणि मी बघितलं तर इतके रिसोर्सेस आपल्याकडे, पाण्याची कमी नाही, आपल्याकडे नेचरची कमी नाही, आपल्याकडे कशाचीच कमी नाही. आणि महाबळेश्वरच्या पेक्षा 100 पटी मी तर म्हणेल इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य इथे आहे. आणि आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी या भागाचा पर्यटन आराखडा तयार करायला सांगितला होता. त्यांनी शक्तीपीठ महामार्गावर एक लॉजिस्टिक पार्क यावेळेस त्यांनी प्रपोज केलेलंच आहे. पण ह्या भागाचा त्यांनी एक पर्यटन आराखडा ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर टुरिझम येईल, मेडिकल टुरिझम येईल, या दृष्टीने तो आराखडा तयार करावा अशा सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि माझ्या विभागातर्फे आम्ही तो आराखडा तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. पण प्रत्यक्ष जाऊन बघितल्यानंतर मी अजूनही त्या आराखड्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आता माझ्या डोक्यामध्ये आलेल्या आहेत. त्या करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपल्याला मुख्यमंत्र्यांनी साथ जशी देतात तशीच ते देतील. आणि मला असं वाटतं की एवढा सुंदर चांगला परिसर हा लोकांनी येऊन बघावा. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की आवभगत करायला आमच्या चंदगडवासी काही कमी पडणार नाही. तर अख्खं टुरिस्ट इथे यावं ही अपेक्षा नाही, तर मी या कामासाठी आपण सगळे मिळून लागू एवढी आशा व्यक्त करते. आणि या कामामध्ये जी पण मदत लागेल ते माझ्या सगळ्या डिपार्टमेंटकडनं आपण देऊ हे मी सांगते. आणि परत एकदा मी शिवाजीचं कौतुक करते की खूप पोटतिडकीने अण्णा तुम्ही साथ दिली चांगल्या माणसाला. कारण खूप पोटतिडकीने देवेंद्रजींशी भांडून प्रत्येक वेळेस फंड मिळणारा जो माणूस असेल तर हा आहे. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे विकास तो घडवेल ही आशा त्यांनी दिलेली नाही आहे. तर ते पूर्ण करण्यासाठी काम करतील. त्यांचे धन्यवाद. सगळे आपले सदस्य पदाधिकारी सगळे जोमाने त्यांच्याबरोबर कामाला लागा. जे काही सरकारकडनं मदत पाहिजे ते आम्ही देऊ एवढं सांगते. थांबते. जय हिंद, जय भारत. या गेल्या 15-16 वर्षामध्ये ह्या बेळगाव रस्त्यात आहे आमचे लोक शाळेसाठी, कॉलेजसाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी हा पूर्ण प्रवास असतो. आणि हा मेन रस्ता आहे बेळगाव ते कर्नाटक खाता आणि अंबोलीला सकाळी आपण जिथून आला तिथून. खरंच 16-17 वर्ष झाली या रस्त्याला कुठल्याही आमदारनी फंड लावला नव्हता. आणि खड्ड्यातून रस्ता की रस्त्यातून खड्डा कळत नव्हता. आणि मला काय करायची 1.5
वर्ष झालं वारंवार मी आमदार असून सुद्धा शिरगावतून अगदी 2 करोड रुपये मी लावले होते आणि सुद्धा त्यावेळेचे आमदार राजेश पाटील साहेबांनी काय लावलंच नव्हतं. तर टीका सगळी माझ्यावरतीच व्हायची, आरोप माझ्यावरतीच व्हायचं आणि मी हा रस्त्यासाठी 10 मीटरचा रस्ता व्हावा असं वारंवार मी अधिवेशनाला मांडत आलो. तिन्ही अधिवेशनाला मांडणं पत्रावर खूप झाले. तर आता नवीन अटीशर्तीवरती पण केंद्रात झालेत. हा फक्त रिपेअरिंगसाठी 25 करोड आणि पहिला 27 करोड पण रिपेअरिंगसाठी पूर्ण मतदारसंघाचा निधी हा बेळगाव हिंगोली रस्त्यासाठी आपण दिला. हा 25 करोडचा निधी प्रत्येक आमदाराला दिला होता की मतदारसंघासाठी. कारण बाकी या रस्त्यामुळे बाकी मतदारसंघाचे रस्ते मागे पडलेत तर ते पण पुन्हा मी तुमच्यासारखे नेते आदरणीय आमच्या ताई पाठीशी आहेत तर ते पण रस्ते होतील ही आशा आहे. आणि ही आज परिस्थिती मला जाण करून देतो ताई की ह्या रस्त्याची 152 बळी गेले. 593 बळी. ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये 550 बनतात. खरं मी 6 वर्षात बघितलं की 152 बळी गेले म्हणजे 550 बळी गेल्यानंतर हा रस्ता रिपेअरिंग झाला ताई. आणि सगळ्यात जास्त जर माझी मेहनत असेल तर ह्या बेळगाव रस्त्यासाठी मी वारंवार पाठपुरावा सर्व करतोय नितीन गडकरी साहेब पण सर्वच. तर आता एक नवीन नियम झाले की जुने जे रस्ते राष्ट्रीय मार्ग असेल तर मोदी साहेबांचं पत्र असते आणि जर नवीन कुठल्या करायचे असतील तर त्यांना गडकरी साहेब करतात. हे थोडंसं अडीअडचणी सुरू झालेत. तर हा रस्ता आणि 1 वर्षाच्या आतमध्ये नक्कीच 10 मीटरचा होईल. विकास साधायचा असेल तर रस्त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि रस्ता पाणी विद्युत पुरवठा मुबलक आहे. अण्णांच्या माध्यमातून खूप पाण्याचा झाला आणि त्याही मला आशा आहे. आज माझ्या मोठ्या बहिणींचे पाय लागलेत. आज मी त्यांना गाडीत बसल्यापासून 12पासून ते आज पण फक्त डोकं खात आलोय की वास्तव धरणांची ताईंनी जगमडी धरण असेल, पाटगडी धरण असेल, मावलंगी धरण असेल, जिरोडी धरणाची पाणी केली. सांगितलं त्या धरणांची परिस्थिती बघा आणि तिथल्या काय डोईची रिपेअरिंग करायची त्या गोष्टी पाहण्याचे तुम्ही शासनतर्फे वाढू शकता. आणि आमच्या मोठे साहेब देवेंद्र भाऊचे अतिशय आमच्या ताईंचे भावाचे संबंध आहेत म्हणून ते माझ्यापेक्षा जास्त ताकदीनं ताई ते मांडतील. आणि काहीतरी आपल्या ह्या धरणामध्ये ताई आपला दाखवायचा उद्देश एवढाच होता की तिथे काहीतरी विकास व्हावा, काहीतरी रोजगार व्हावा आणि चांगल्या ज्या आपल्या स्कीममध्ये आपल्या व्हावा म्हणून तुम्हाला दाखवायचा उद्देश होता. ताईने शब्द दिले पुढच्या वेळेशिवायची मी चांगली वेळ काढून येते. जरा व्यवस्थित भाग बघतो. आज बरेच विषय दाखवायचे होते. कारण काही काळापूर्वी मी सांगितलं की बाबा धावती वेळ म्हणून ताईने 2 तासाचा वेळ दिला होता. तर अजून 2 तास झालेले नाहीये. दुपारी 12 वाजता आले. अजून जरा चंदगडचा पाहुणचारच माहित नाही. तर ताईनं सांगितलं एक उदाहरण मी गाडीत बसल्यानंतर वैयक्तिक की आमच्याकडचे उद्घाटन सत्कार समारंभ पाहुणचार कुठे असतात. कारण चंदगड सारखा पाहुणचार ताई तुम्हाला कुठे भेटणार नाहीत. आणि तुम्ही खवय्यात म्हणजे तुम्हाला आवड आहे म्हणजे मला माहिती आहे की पुढच्या वेळेला तुम्हाला नक्कीच हे करू. आज एक सांगतो ताईंचा मुलगा करण भाऊ पण आले त्यांना पण मी सांगितलं आपल्या भागामध्ये चांगले शाळा, चांगले कॉलेज, चांगले हॉस्पिटल, चांगले मेडिकल होणार आहे त्याच्यामध्ये तुमचा हातभार लावावा. आणि ताईंची एक मुलगी मुख्यमंत्री साहेबांच्या टीममध्ये काम करते. ते सगळे बाकीच्या गोष्टी हॉस्पिटल लाईनच्या आणि पर्यटन होतात. आणि ताईला बोलवायचं कारण एवढंच होतं की आम्ही 1 वर्षापासून ताईंच्या मागे लागलो होतो आणि आज ताईने वेळ दिला. मी योगायोगाने मी पण ताई काल बेंगलोरला होतो रात्री 3 वाजता आलो. कारण तुम्ही आलात ते खूप अतिशय आनंद झाला ताई. कारण आमच्या पक्षाचे नेते आहात, आमच्या राज्यमंत्री आहात, पालकमंत्री आहात. तर आम्हाला भविष्यात एवढंच तुमच्याकडे मागू शकतो की तुम्हाला अजून मोठमोठी पदं 6 पदं आहेत, 9 पदं आहेत खात्याची तर तुम्हाला अजून काय ती जिम्मेदारी मोठी देवाबांच्याहून द्यावं. आणि तुमची सेवा आमच्या चंदगड मतदारसंघामध्ये चंदगड असेल, गडगड असेल, आजराबाव व्हावं. आणि फॉरेस्टसाठी ते तुम्हाला माहीत नसेल फॉरेस्टसाठी आमच्या कंप्लेंट आहेत. उद्याच्या मिटिंगमध्ये आमचे दर वाढवतात आणि विषय खूप गंभीर आहेत. तर आपल्याला एक पर्यटनासाठी मुख्यमंत्र्यांनी खूप हातभार लावला. मी आमदार नसतेवेळी साहेबांनी 104 कोटीचा फंड दिला आणि आमदार झाल्यानंतर साहेबांनी तिथं ते कोरा बॅरेज चेक दिलाय. तर लोकांना माहिती आहे की आमचे लोक खूप स्वाभिमानी आहेत, खूप अभिमानी आहेत. त्या लोकांना सगळंच माहिती आहे. कारण आता ताई आपल्या माध्यमातून एवढंच म्हणतो की चांगले विद्यालय यावी. बेळगाव इंडस्ट्रियल हब आहे, बेळगाव मेडिकल हब आहे, बेळगाव पर्यटन हब आहे, बेळगाव मोठी उपराजधानी आहे. तर बेळगावपासून 15 इथं आपण जे थांबलोय इथे 20 मिनिटांमध्ये आपण बेळगावची उपराजधानी लोकसंख्या 52 लाखाच्या पुढे येत आहे. त्या लोकसंख्येच्या माध्यमातून भविष्यात आपल्या चंदगड मतदारसंघात चांगले उद्योगधंदे पर्यटन खूप व्हावं आणि हीच अपेक्षा आहे. तुम्ही